दरम्यान इराणचे कुवेत कतारवर जोरदार हवाई हल्ले सुरू आहेत। इस्रायलसह बहरीनवरती क्षेपणास्त्रांचा मारा पडतोय। इस्रायलचा तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालयावरती सुद्धा हल्ला करण्यात आलेला आहे। मध्य पूर्वेतील आता निर्णायक आणि अत्यंत विनाशकारी वळणावरती हे युद्ध जाऊन पोहोचलंय। इराणनं आपले लक्ष विस्तारत आता कुवेत आणि कतार बहरीन सारख्या शेजारील देशांवर सुद्धा क्षेपणास्त्र डागायला सुरुवात केली आहे आणि ड्रोनचा वर्षाव सुद्धा सुरू केलेला आहे। तर दुसरीकडे इस्रायलला थेट इराणची राजधानी तेहरानमधील सरकारी टीव्ही मुख्यालय उडवून देऊन इराणची संवाद यंत्रणा अक्षरशः खिळखिळीत केली आहे। कुवेतच्या संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार इराणकडून टाकलेली क्षेपणास्त्र आणि ड्रोनची एक मोठी खेप कुवेतच्या हवाई क्षेत्रामध्ये दिसून आली। कुवेती सशस्त्र दलाने तातडीनं प्रत्युत्तर देत ही आक्रमण रोखण्यासाठी पावलं उचलली आहेत। दुसरीकडे कतारनं 2 बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सुद्धा त्यांच्या हद्दीमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच हवेतच नष्ट केले आहेत। कतारची राजधानी दोहाच्या आकाशात अद्यापही भीषण स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत। दरम्यान अमेरिकेच्या नेवादा अणुचाचणी केंद्रावर भूकंपाचे धक्के बसलेत। नेवादा टेस्टिंग साईटवरती भूकंप झाल्याची माहिती आहे। अमेरिकेनं अणुचाचणी केल्याचा संशय सुद्धा वर्तवण्यात येतो। दरम्यान या देशातून बाहेर पडण्याच्या कशा सूचना देण्यात आल्या ते आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। इराण, इस्रायल, बहरीन, कुवेत, जॉर्डन, लेबनॉन, इराक, ओमान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, संयुक्त अरब अमिराती, येमेन।